एक नवीन लेखक आपल्या पुस्तकाची आयडिएशन कशी करतो? काही जणांना ती कल्पना असते, काहींना स्पष्टता नसते. तुमच्यासाठी काय आहे, हे तुम्हाला डिसाईड करायचं, की काय मला ह्याच्यात कव्हर करायचंय. उदाहरणार्थ तुम्ही मानसिक आरोग्यावर पुस्तक लिहीत असाल, तर तणाव व्यवस्थापन, ध्यान साधना, सकारात्मकता हे सगळे भाग अ, ह्या विषयाचे आहेत. पब्लिशिंगच्या बाबतीत जर आपल्याला मूव्ह करायचं झालं, तर पब्लिशिंगमध्ये सेल्फ पब्लिशिंग आणि ट्रेडिशनल पब्लिशिंग दोन्ही आहे. सेल्फ पब्लिशिंग म्हणजे नक्की काय? तर तुम्ही स्वतः तुमचं पुस्तक प्रकाशित करता. मग ते Amazon Kindleवर असू देत, डायरेक्ट पब्लिशिंगवर असू देत, नोशन प्रेसवर असू देत किंवा पोथी यासारख्या प्लॅटफॉर्मवरती असू देत. तुम्ही सहज आपले पुस्तक प्रकाशन करू शकता. प्रकाशित झाले. सेल्फ पब्लिशिंग असू देत किंवा ट्रेडिशनल पब्लिशिंग असू देत, मार्केटिंग तर प्रत्येक पुस्तकाचं करावंच लागतं. तर कसं करायचं? मार्केटिंगचे पण भरपूर पद्धती आहेत. आता हो, खूप जण म्हणतात, की मला पुस्तक विकायचं वगैरे नाही, पण 2 जणांनी जरी वाचलं ना, तरी खूप भारी होईल. माझा प्रश्न हा आहे, की जर तुम्ही एवढी मेहनत करताय, तर 2, 10, 1000 जणच का? जास्त लोकं का नाही आस्वाद घेऊ शकत तुमच्या लिखाणाचा? नमस्कार. टी-जी-व्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी स्नेहल सिंग मी नवीन सामला. आणि मी सुचरिता करी. दी गाइडिंग व्हॉइस आता मराठीमध्येही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. द गाइडिंग व्हॉइस टी-जी-व्ही मराठी चॅनल विद्यार्थ्यांसाठी, तरुण व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी केले गेलेले आहे. आम्ही या पॉडकास्टमध्ये नवीन तंत्रज्ञान ट्रेंड्स, सहजीवनाच्या अनुभवांवर सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्वासाठी विकास इत्यादींवर चर्चा करू. नमस्कार, मी आहे स्नेहल सिंग. टी-जी-व्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा एपिसोड असणार आहे सोलो आणि आज आपण एका विशेष गोष्टीबद्दल बोलणार आहोत. एक पुस्तक म्हणजे फक्त शब्दांचा संग्रह नाही, तर ते तुमच्या आत्म्याचा एक आरसा असतो, असं पॉलो कोएल्हो म्हटलं. तर स्वागत आहे तुमचं पुस्तक तुमच्या हातात या खास पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये. आजचा एपिसोड आपण एका प्रवासावर जाणार आहोत. लेखन, प्रकाशन, मार्केटिंग हा संपूर्ण प्रवास आपण एकत्र करणार आहोत. तर कधी तुम्ही स्वतःला विचारलंय का, की माझं नाव एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती असावं? पण लगेच एक शंका येते, की मी लिहू शकतो का? मी लिहू शकते का? प्रकाशन कसं करायचं? लोकांना कसं माझं पुस्तक सांगायचं? मी सेल्स तर करू शकत नाही. मग मला हे सगळं जमणार आहे का? लोकांनी माझं पुस्तक घ्यावं किंवा त्यांना आवडावं असं नक्की मी लिहू शकते का? हे सगळे प्रश्न आय थिंक प्रत्येक व्यक्ती ज्याला लिहायची इच्छा आहे, त्याच्या मनात हे प्रश्न नक्कीच येतात. आजच्या भागात आपण या सर्व प्रश्नांची जितकी जमतील तितकी उत्तरं नक्कीच शोधणार आहोत आणि यासाठी आपण लेखन, लेखनाची जर्नी आणि लेखनांच्या ज्या प्रवासामध्ये येणारे अडथळे, प्रकाशनाची काही अडथळे, ते कसं शोधायचं वगैरे या सर्वांबद्दल बोलणार आहोत. पण त्याआधी मी हे का सांगते आणि मी कोण आहे, ह्याचं क्विक इंट्रोडक्शन. Hello, I'm Steve Ahern, one of the judges of the Asia Podcast Awards. I'm interrupting this episode to let you know that you're listening to an award-winning podcast. This podcast won its category in the 2024 Podcast Awards, so you know you're listening to quality. Enjoy your listening experience and congratulations to the team who created this award-winning podcast for you. मी आहे स्नेहल सिंग. मी पब्लिशर आहे, मी ऑथर आहे आणि मी रायटर्स कोच आहे. या व्यतिरिक्त मी एक पॉडकास्टर सुद्धा आहे आणि मी लोकांना पुस्तक लिहिण्यापासून मार्केट करण्यात हेल्प करते. माझ्या कंपनीचं नाव आहे माइंड स्पिरिट वर्क्स. तर हा जो माझा आजचा एपिसोड आहे, ती माझ्या गेल्या 5.5 वर्षांची आजपर्यंतची शिकवण, ज्याच्यात मी भरपूर जवळ-जवळ 95 बुक्स मी पब्लिश केलेले आहेत आणि अराउंड काही नाही म्हटलं तर ऑन एन एव्हरेज आय थिंक 300 प्लस ऑथर्सला माइंड स्पिरिट वर्क्स थ्रू पब्लिश केलेला आहे, थ्रू जॉइंट बुक्स, थ्रू कोलॅबोरेटिव्ह बुक्स. तर माझा एक्सपिरियन्स हा स्वतः पासून आणि इतक्या ऑथर्स बरोबर बोलण्याने आलेला आहे.
हे मला तुम्हाला सांगायचं होतं बिफोर वी जम्प इंटू द कॉन्व्हर्सेशन की नक्की पुस्तक लेखन म्हणजे काय? ओके. तर चालू करूया आजचा प्रवास. लेखन, प्रकाशन आणि मार्केटिंग. तर तुमचे पुस्तक तुमच्या हातात येण्यासाठी नक्की सुरुवात कुठून होते? आणि सर्वात पहिला प्रश्न हाच, की मी सुरुवात कुठून करायची? एक नवीन लेखक आपल्या पुस्तकाची आयडिएशन कशी करतो? काही जणांना ती कल्पना असते, काहींना स्पष्टता नसते. तुमच्यासाठी काय आहे, हे तुम्हाला डिसाईड करायचं. लेखनाच्या प्रवासाची सुरुवात अगदी आयडिएशन पासून होते. ती आयडिया, ती एक कल्पना, ती कल्पना येणं आणि त्याचं पुस्तकात रूपांतर होणं, त्यात खूप मोठा फरक आहे. आज भरपूर जणांकडे भरपूर आयडियाज आहेत. पण का ती पुस्तकं ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. ओके. मी स्वतः जेव्हा माझ्या पहिल्या पुस्तकासाठी लिहायला बसले होते, तेव्हा मी विचार करत होते, की अरे, हे लोकांना आवडेल का? ॲक्चुअली हे लोकांना आवडेल का? हाही दुसरा प्रश्न होता. माझ्यासाठी मेन प्रश्न हा होता, की मी लिहू शकते का? माझ्याकडे खरंच एक कहाणी आहे का, जी लोकांना मी सांगू शकते? तर सुरुवात ही पहिली कल्पनेपासून होते, आयडिएशन. आयडिएशन नंतर काय येतं, की मला हे पुस्तक खरंच लिहायचं आहे का? आणि माझा हिशोब पुस्तक लिहायचा जो आहे ना, तो थोडासा स्वयंपाकघराशी रिलेटेड आहे. कारण आपण एक एक छान रेसिपी क्रिएट करतोय, ज्याचा आस्वाद आपले वाचक घेणार आहेत. तर जसं मला जर कुणाला घरी बोलवून एक छान, अगदी मज्जा येईल असं अन्न खायला घालायचं असेल, तर मी सुरुवात करते विथ द एंड इन माइंड, की ते आल्यानंतर त्यांनी ते खाल्ल्यावर ते काय म्हणतील? इथून आपण सुरुवात करतो आणि मग आपण हळू मागे जातो, की बरं आपण हे बनवूया. मग ह्याच्यानंतर हे असेल. हे असं एक्सपिरियन्स आपल्याला क्रिएट करायचा आहे आपल्या गेस्टसाठी. मग आता हे सगळं देण्यासाठी माझ्या किचनमध्ये काय-काय आहे, त्याचा मी पहिला हिशोब घेते. मग काय-काय मिसिंग आहे, मग ते कुठे-कुठे भेटेल, त्याची शॉपिंग करायला जाते. तर आपण जर हा प्रवास बघितला, तर मला शॉपिंगला कधी-कधी 1 दिवस, अर्धा दिवस किंवा 2 ते 3 दिवस लागतात. डिपेंडिंग ऑन किती लोकांना मला खायला घालायचं आहे त्याप्रमाणे. कधी-कधी 1 आठवडा, कधी-कधी लग्न समारंभ वगैरे असेल, तर महिन्याभराची तयारी जी असते, सेम लॉजिक जरा आपण लावूया. तर मला शॉपिंग करायला जिथे 1 आठवडा लागतो, ती रेसिपी सगळे इन्ग्रीडियंट्स आल्यानंतर घरात बनवायला चला जास्तीत जास्तीचा वेळ घेऊया. खरंच अगदी पंचपक्वान्नं बनवायची असतील तर 3 तासाचा वेळ लागतो ते बनवायला आणि ते खायला लोकांना मोजून 10 ते 15च मिनिटं लागतात. पण त्या 10-15 मिनिटांनंतर तो जो एका क्षणाचा, की हो, इट वॉज वर्थ इट, इट टच्ड माय सोल, आत्मा तृप्त झाला हे जे आपण म्हणतो. ते जर मला करायचं असेल, तर मी त्याची सुरुवात कितीतरी आधी केली. पुस्तक लिहिणं ही अगदी तसंच आहे. कल्पना आल्यानंतर सगळ्यात जास्त वेळ जो आहे तो प्रिपरेशनला लागतो. तुमची तयारी काय आहे? तुम्हाला काय एक्सपिरियन्स क्रिएट करायचा आहे? तुम्हाला तुमच्या ऑडियन्सला, तुमच्या रीडरला काय द्यायचं आहे? इथून ती सुरुवात असते. आणि ही सुरुवात तिथे सगळ्यात जास्त वेळ जर तुम्ही घालवला आणि घालवला म्हणजे ऑफकोर्स प्लॅनिंगने घालवला, तर तुम्ही जेव्हा स्वयंपाक करायला बसता, ते लिहायला बसता, तेव्हा तुम्हाला एक लिमिटेड वेळच लागेल. मोस्टली लोकांना असं वाटतं, की पुस्तक लिहिण्याच्या अख्ख्या जर्नीमध्ये आणि पब्लिश करायच्या अख्ख्या जर्नीमध्ये लिहिणं हे सगळ्यात अवघड काम. पण मी हे एक्सपिरियन्सनी सांगू शकते आणि माझ्याबरोबर काम केलेल्या जितक्या ऑथर्स आहेत त्यांच्या एक्सपिरियन्सनी सांगू शकते, की लिहिणं हे सगळ्यात सोपा भाग आहे अख्ख्या प्रवासाचा. आणि हे सोपं तेव्हा होतं जेव्हा तुमचं प्रिपरेशन राईट आहे. प्रिपरेशनमध्ये काय-काय येतं, की मला हे पुस्तक का लिहायचंय? कुणासाठी लिहायचंय? हे लिहिल्याने त्यांना काय अनुभव भेटणार आहे? हे सगळं मला कुठेतरी नोंद करणं फार गरजेचं आहे. कारण पुस्तक लिहिताना जसं तुम्ही म्हणाल बघितलं असेल आणि इफ यू आर समवन हू वॉन्ट्स टू राइट अ बुक, तर आय थिंक रायटर्स ब्लॉक हा सगळ्यात जास्त बोललेला विषय असतो. तर रायटर्स ब्लॉक का येतो? जेव्हा क्लॅरिटी मिसिंग जाते, तेव्हा रायटर्स ब्लॉक येतो. तर आपल्या या तयारीच्या क्षणात जेव्हा आपली आयटिनरी लिस्ट जर तुम्ही ॲक्चुअली लिहिलेली असेल
की मला काय-काय हवं? काय-काय लागणार आहे? काय एक्सपिरियन्स मी क्रिएट करणार आहे? हे जर तुम्ही लिहिलं असेल, तर तुम्हाला लिहिणं सोपं जाईल आणि जेव्हा-जेव्हा अडथळा येईल, तुमच्याकडे रेफरन्ससाठी तुमची ही आयटरनरी लिहिलेली असेल. ती तुम्हाला मोटिव्हेट सुद्धा करेल. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल, की मला माहीत नाही मी हे का चालू केलंय, त्याला त्याची आठवण सुद्धा करून देईल. तर सुरुवात सर्वप्रथम होते तयारीने. तयारी झाल्यानंतर प्रश्न येतो लिखाणाचा. तर तयारी जेव्हा आपल्याला हे कळतं, की आपल्याला नक्की काय करायचंय, तर सगळ्यात मोठा पार्ट आहे तुमचा इंडेक्सिंग किंवा जर तुम्ही एक फिक्शनल बुक लिहीत असाल, तर त्याचं स्टेजिंग, की किती आणि कुठले कॅरेक्टर्स असणार आहेत, त्यांचे आयुष्यातले टप्पे कुठले कव्हर करायचे आहेत, ह्याचं एक गाईड. पण सुरुवात ही कल्पनेनेच होईल. मग कुठलंही पुस्तक असू देत, ती कथा असेल, सेल्फ हेल्प बुक असेल, बिझनेस गाईड असेल किंवा कविता संग्रह असेल. सुरुवात तयारीने आणि त्याच्या आधी कल्पनेने. तुम्हाला हे इमॅजिन करता यायला पाहिजे, की तुमचं बुक कुठपर्यंत जाईल. तर आयडिया जर तुमच्याकडे आली आहे, तर मला एक क्षण घेऊ द्या आणि तुम्हाला हे सांगू द्या, ह्या जगात भरपूर लोकं आहेत. अगदी तुम्ही तुमच्या घरातली लोकं जरी घेतलीत, तेवढ्या छोट्या किंवा अख्ख्या जगात खूप कमी जणांना ही संकल्पना येते किंवा ही कल्पना येते, की त्यांना पुस्तक लिहायचंय. सो तुम्ही ऑलरेडी स्पेशल आहात. यू हॅव बीन चोजन टू राइट इट. तर हा डाउट मनातून काढून टाका, की मी लिहू शकतो का नाही? तुम्ही नक्कीच लिहू शकता, कारण की जर तुमच्याकडे ती आयडिया आली आहे, इफ आय कॅन इमॅजिन इट, आय कॅन डेफिनेटली हॅव इट. आता जर तुमची कल्पना फायनल झाली आणि तुमची आयटरनरी लिस्ट चेक करून झाली असेल, तर नेक्स्ट टप्पा काय? तर नेक्स्ट टप्पा आहे संकल्पना आणि अध्याय रचना किंवा ह्याला मी साहित्याचा नकाशा म्हणते. संपूर्ण आराखडा तयार करा. विषयानुसार एक 10-15 मुद्दे ठरवा आणि त्यावर थोडक्यात लिहा, की काय मला ह्याच्यात कव्हर करायचंय. उदाहरणार्थ तुम्ही मानसिक आरोग्यावर पुस्तक लिहित असाल, तर तणाव व्यवस्थापन, ध्यान साधना, सकारात्मकता हे सगळे भाग अ, ह्या विषयाचे आहेत. तर त्याचं एक आउटलाईन, एक इंडेक्स हा तयार करा आणि प्रत्येक चॅप्टरच्या नावापुढे ह्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, की हा वाचल्यानंतर माझ्या वाचकाला कुठपर्यंत मला ह्याच्यात न्यायचंय, हे तुम्ही डिसाईड करून तेवढाच भाग 3 ते 4 ओळींमध्ये लिहून तुमचा एक मॅप हा सर्वप्रथम तयार व्हायला पाहिजे. मोस्टली जी लोकं पुस्तक जसं येईल तसं लिहीत जेव्हा जातात किंवा जसं आठवेल तसं किंवा आता मी हळू बिल्ड करतोय स्टोरी. चॅलेंज त्यात हा येतो, की ती बिल्ड करत जात राहते आणि त्याचा अंत शोधणं कधी-कधी अवघड जातं. म्हणून आणि दुसरा पर्स्पेक्टिव्ह हा पण आहे, की एक पुस्तक नेहमी दुसऱ्या पुस्तकाला जन्म देतो. तर मग माझ्या पुढच्या पुस्तकासाठी मी काही गोष्टी राखीव ठेवू शकते आणि ह्या पुस्तकात मला किती द्यायचंय, हे मी डिसाईड करू शकते. ओके. सो संकल्पना आणि अध्याय रचना हा झाला दुसरा टप्पा. आता खरं सांगायचं तर प्रसिद्ध लेखक म्हणजे जे.के. रॉलिंग यांनी हॅरी पॉटर लिहिताना प्रत्येक पात्राची आणि प्लॉट लाईनची वर्षानुवर्ष तयारी केली होती. त्यांच्या नोटबुकमध्ये संपूर्ण कथा कधीच म्हणजे आधीच स्पष्ट होती. ज्याच्यामुळे मग ते जेव्हा लिहायला बसले, त्यांना ते मोठं चित्र डोळ्यासमोर बनवता आलं. आणि हे फिक्शनल स्टोरीबद्दल मी बोलतेय. तसं ते आहे, तर तसंच आपण आपल्याही लिखाणात ते आणू शकतो. आणि आता परत मोस्टली इथे पोहोचल्यावर पण लोकांचा प्रश्न हा असतो, की पण सुरुवात कशी करायची? मी लिहिणं कधीच केलं नाहीये. अगदी बरोबर. तुम्हाला लिहिणं खूप कठीण वाटू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. डन इज बेटर दॅन परफेक्ट. लिहायला सुरुवात तर करा. दिवसाला ठराविक शब्द लिहा. जसं स्टीफन किंग म्हणतात, लिहा, रोज लिहा आणि तुम्ही लेखक व्हाल. आता चॅलेंज हा आहे, की आपण मोस्टली जेव्हा लिहायला जातो ना, आपण तो गोल लक्षात ठेवतो, की अरे मला पुस्तक लिहायचंय. नाही. 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर स्विमिंग चॅम्पियन बनायचं असेल, तर सुरुवातीला तुम्ही
पाण्यात कसं उतरायचं आणि ठोके कसे द्यायचे हेच शिकतात. डायरेक्ट स्विमिंग चॅम्पियनची तयारी करत नाही किंवा मॅरेथॉनला पळायचं असेल तर तेव्हा बॉडी बिल्डअप पहिलं करतो आणि मग हळू आपण तिथपर्यंत पोहोचतो. हां ना? सेम लॉजिक आपल्याला लिहिण्यासाठी पण करायचंय. रोज 10 मिनिटं तरी लिहा. पण ते तुमच्या पुस्तकाबद्दलच असणं कंपल्सरी नाहीये. माझ्या फोनमध्ये आजही 3 ते 3:15 2 अलार्म आहेत. 3 वाजता एक वाजतो, 3:15 ला एक वाजतो. 3 वाजता जो अलार्म वाजतो तो मला हे आठवण करून देतो, की मला लिहायला बसायचंय. मग मी एक वर्ड डॉक्युमेंट ओपन करते, तो समोर ठेवते आणि टाइप. ज्या दिवशी माझ्याकडे लॅपटॉप नसतो, माझ्या फोनमध्ये नोटपॅड ओपन असतं. 3 ते 3:15 जे मनात येईल ते मी लिहिते. मग कधी-कधी मी इंटेन्शनल लिहिते, की सोशल मीडियाची पोस्ट लिहूया, आज हे आठवलं ते लिहूया किंवा एखादी मेमरी आठवली ती लिहूया, एखादी चांगली गोष्ट घडली ती लिहूया किंवा माझी टू डू लिस्ट लिहूया किंवा एखादं कंटेंट जर मला आवडलं असेल, तर त्याच्याबद्दल मला काय वाटलं ते लिहूया. एखादा लेख लिहूया. काहीही असू देत, ते 15 मिनिटं मी लिहिण्यासाठी वापरते. लिहायची सवय लागण्यासाठी, मॅरेथॉन पळण्यासाठी मला आज पळता येतंय का नाही ह्याचीच तयारी. फक्त एवढंच. विल चेंज द वे यू आर रायटिंग. तर रोज लिहा. ही तुमची पहिली सुरुवात. पुस्तक लिहायला चालू करायच्या आधी रोज लिहिणं गरजेचं. जर आपण अमिश त्रिपाठी यांचं प्रसिद्ध भारतीय लेखक आहेत अमिश त्रिपाठी, शिवा ट्रायोलॉजी ज्यांनी लिहिलं त्यांचं पहिलं पुस्तक पूर्ण झाल्यावर अ, आता आपण थोडंसं पब्लिकेशनकडे वळूया. अ, पहिलं लिहा ना पुस्तक. पुस्तक लिहून झाल्यानंतर मग येतो पब्लिशिंगचा प्रश्न. आणि पब्लिशिंगमध्ये उतरायच्या आधी मला पहिलं तुम्हाला हे सांगू द्या, की प्रसिद्ध लोकं मग रॉबिन शर्मा असू देत किंवा भारतीय लेखक अमिश त्रिपाठी असू देत, त्यांच्या शिवा ट्रायोलॉजी लिहिताना त्यांना पहिला प्रकाशक नव्हता मिळत. पण त्यांनी प्रकाशक मिळो न मिळो, आपलं पुस्तक लिहिणं कंप्लीट केलं. आज ते पुस्तक बेस्ट सेलर आहे आणि आजपर्यंत ते बेस्ट सेलर आहे. तर लिहिणं आणि त्यानंतर ते पब्लिश करणं हे 2 टप्पे वेगवेगळे आहेत आणि ते दोन्हीही अकम्प्लिश होऊ शकतात. पब्लिशिंगच्या बाबतीत जर आपल्याला मूव्ह करायचं झालं, तर पब्लिशिंगमध्ये सेल्फ पब्लिशिंग आणि ट्रेडिशनल पब्लिशिंग दोन्ही आहे. सेल्फ पब्लिशिंग म्हणजे नक्की काय? तर तुम्ही स्वतः तुमचं पुस्तक प्रकाशित करता. मग ते Amazon Kindleवर असू देत, डायरेक्ट पब्लिशिंगवर असू देत, नोशन प्रेसवर असू देत किंवा पोथी यासारख्या प्लॅटफॉर्मवरती असू देत. तुम्ही सहज आपले पुस्तक प्रकाशन करू शकता. तुम्हाला तुमचा ISBN कव्हर आणि फॉर्मॅटिंग एवढंच करावं लागतं, जे तुम्ही एका एक्सपिरियन्स्ड व्यक्तीला विचारलं किंवा आज भरपूर लेख त्याच्यावरती लिहिलेले आहेत किंवा माझ्यासारख्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट केलं, तर ते नक्की तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतील. माझ्या पहिल्या पुस्तकासाठी मी लिटरली फक्त Kindle व्हर्जन वापरलं होतं आणि पहिल्याच महिन्यात काही नाही तर 300 प्रती मी विकल्या होत्या. आणि मी ह्याचं चांगलं प्रमोशन सोशल मीडियावरती केलं होतं. पण हे पहिलं पुस्तक जे माझं होतं, त्याच्या आधी जी पुस्तकं मी लिहिली होती, ती मी स्वतः नव्हते विकू शकले आणि त्याच्या जर्नीबद्दल मी थोड्या वेळात बोलेल, की ते मी कसं शिकले, कसं प्रमोट करायचं. पण पॉइंट हा आहे, की आता हे सहज सोप्यारित्या अवेलेबल आहे. आता ट्रेडिशनल पब्लिशिंग काय आहे, तर इथे तुम्हाला पब्लिशिंग हाऊसला तुमचा पिच पाठवावा लागतो. तुम्ही काय कहाणी लिहिताय, काय प्लॉट आहे, हे तुम्हाला त्यांना पाठवायला लागतं आणि त्याच्यानंतर त्यांनी जर तुमचं पुस्तक एक्सेप्ट केलं, म्हणजे मोठे प्रकाशक जसे पेंग्विन, जगरनॉट, HarperCollins ह्यांना तुम्ही अप्रोच करू शकता आणि त्यांना जर ते आवडलं, तर ते तुमच्या बुकमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ते तुमचं बुक पब्लिश करतात आणि जसं बागबान मूव्हीमध्ये आपण बघतो, की अमिताभ बच्चनला चेक येत राहतो, तसा तो तुम्हाला चेक येत राहतो फॉर द बुक्स दॅट हॅव बीन सोल्ड. ह्याच्यासाठी मानसिक तयारी अत्यंत महत्त्वाची आहे. मोठ्या-मोठ्या लेखकांना सुद्धा जसं अमिश त्रिपाठीचं एक्झाम्पल मी आधी दिलं होतं. लगेच तुम्हाला एक पब्लिशर भेटेल आणि लगेच तो तुमची कॉपी विकत घेईल आणि तुम्हाला एक चेक देईल, हे गरजेचं नाहीये. त्यामुळे आणि माझी स्वतःची एक फ्रेंड होती, जिने कमीत कमी 100 ॲप्लिकेशन्स लिहिले वेगवेगळ्या पब्लिशिंग हाउसेसला, छोट्या-मोठ्या, मीडियम सगळ्या हायब्रिडवाल्यांना सुद्धा आणि आय थिंक 108 ऑर 9th अटेम्प्ट तिची स्क्रिप्ट एक्सेप्ट झाली. तर तिला ती ट्रेडिशनलीच पब्लिश करायची होती आणि त्यासाठी तिने तो प्रयत्न केला. प्रश्न हा आहे, की तुम्ही ते प्रयत्न करायला रेडी आहात का?
तुम्ही जी मेहनत केली आहे एक पुस्तक बनवण्यासाठी, ती तुम्ही प्रकाशनाच्या लेव्हलला घेऊन जाणार आहात का? हा मोठा प्रश्न आहे. आता प्रकाशित झाली. सेल्फ पब्लिशिंग असू देत किंवा ट्रेडिशनल पब्लिशिंग असू देत, मार्केटिंग तर प्रत्येक पुस्तकाचं करावंच लागतं. तर कसं करायचं? मार्केटिंगचे पण भरपूर पद्धती आहेत आणि खरं सांगायचं झालं ना, तर एक साधी गोष्ट आहे. तुम्हाला जर लोकांना जेवायला घालायचं आहे आणि अ, आमंत्रित करायचं आहे, ते लोकं पहिली बनवावी लागतील ना, नाती पहिली बनवावी लागतील ना. तर मार्केटिंगचा विचार हा एंडला नाही, सुरुवातीपासून करणं गरजेचं आहे आणि तिथेच मी म्हटलं प्रिपरेशन. तुम्ही स्वप्न काय बघितलं, की माझं पुस्तक किती जणांसाठी असणार आहे? घराचं प्रिपरेशन करायचं असेल, तर तुम्ही विचारता ना, किती लोकं बाबा येणार आहेत? किती लोकं वाचणार आहेत? मग तसंच मी स्वप्न बघताना माझ्या पुस्तकाचं किती जणांचा विचार केला हे फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा मी तो विचार करत आहे, तेव्हा मला ह्या पुस्तकातून काय भेटणार आहे, हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी ही पुस्तक लिहीत असताना पॅरलली बिल्ड होत जाते. म्हणजे तुम्ही लोकांना भेटता, तुमचा रीडर बेस क्रिएट करायला चालू करता. तर आज पण जर तुम्ही मोठ्या पब्लिशिंग हाऊसकडे जाणार असाल, वेदर इट इज पेंग्विन, हे हाऊस किंवा जगरनॉट, तुमच्याकडे फॉलोअर बेस आहे का नाही, हा प्रश्न आजही विचारला जातो. कारण प्रत्येक लेखकाला त्याचा वाचक कुठे आहे, कसं आहे, हे माहीत आहे का नाही, हे फार गरजेचं आहे. आणि हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही पुस्तक कसं लिहिणार? कारण की तुम्ही कोणाबरोबर बोलता आणि कुठली भाषा वापरता लिखाणात, हे इथूनच येतं. तर पुन्हा एकदा तयारीकडे जाऊया. मार्केटिंग आणि सेल्स हा विचार आपल्याला सुरुवातीपासून करणं फार गरजेचं आहे. मी कसं मार्केट करणार आहे? मी कुठे-कुठे हे मार्केट करणार आहे? मला ऑनलाईन मार्केटिंग करायची का फिजिकल मार्केटिंगच करायची आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी सुरुवातीपासून देणं अत्यंत गरजेचं आहे. तर मी माझी पद्धत सांगते. मी सर्वात सुरुवातीला जेव्हा माझं पहिलं पुस्तक आलं होतं, जे एक को-ऑथर्ड बुक होतं, म्हणजे माझ्याबरोबर एक अजून 19 अजून स्त्रिया होत्या. 20 ब्युटिफुल वुमन त्या बुकचं नाव होतं. आणि मला त्याच्या 50 प्रती पाठवल्या गेल्या होत्या माझ्या पब्लिशरकडून आणि मी त्यातल्या 2च विकल्या. त्या 2 होत्या माझ्या नेक्स्ट डोअर नेबर जी राहत होती यूएसमध्ये तेव्हा माझ्याबरोबर. नेक्स्ट बिल्डिंगमध्ये माझी अजून एक मैत्रीण झाली होती. तिने मला माझ्या सपोर्टसाठी माझं ते पुस्तक घेतलेलं. बाकीच्या 48 कॉपीज तशाच होत्या कमीत कमी 3 ते 3.5 महिने. आणि मला हेच कळत नव्हतं, की मी विकू कुणाला आणि कुठे? कारण की मी पुस्तक लिहायचा विचारच नव्हता केला. मग त्याच्यात माझं ते आर्टिकल आलं आणि बुक छापलं गेलं. ओके, आता काय? हा प्रश्न मला पडला. आणि तेव्हा मी हे बघायला लागले, की बाकीचे जे 19 आहेत बुकमध्ये त्या कशा विकतायत. आणि तेव्हा मला कळलं, की जोपर्यंत आपण आपला रीडर बेस बनवत नाही, आपण आपला फॉलोअर बेस बनवत नाही, तोपर्यंत सेल्स नाही येणार. आता हो, खूप जण म्हणतात, की मला पुस्तक विकायचं वगैरे नाही, पण 2 जणांनी जरी वाचलं ना, तरी खूप भारी होईल. माझा प्रश्न हा आहे, की जर तुम्ही एवढी मेहनत करताय, तर 2, 10, 1000 जणच का? जास्त लोकं का नाही आस्वाद घेऊ शकत तुमच्या लिखाणाचा? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, समटाईम्स ओके आणि मी माइंडसेट कोच असल्यामुळे कुठून तरी तोही प्रश्न येतो, की माझं नातं पैशाबरोबर कसं आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण सेल्स इज नथिंग बट अन इंडिकेटर. मी किती प्रती विकल्या हे मला फक्त हे इंडिकेट करून देतं, की मी ज्या भाषेत बोलले ते किती जणांना कळतंय, आवडतंय आणि आत्मसात होतंय. आणि जर मी हे लोकांच्या मदतीसाठी लिहिलंय, तर मग मला हे नको का कळायला, की किती कॉपीज विकल्या गेल्या? कारण कॉपीज विकतायत म्हणजे लोकांना ते आवडतंय म्हणजे ते आपापल्या आयुष्यात बदल आणतायत आणि तो बदल त्यांना आवडतोय म्हणून ते दुसऱ्यांना ते प्रमोट करतात. हां, जर तुम्हाला पैसे नको असतील तर प्लीज टेक दॅट मनी आफ्टर सेल. सेलचे नंबर जाणून घ्या आणि मग तो पैसा तुम्ही डोनेट करा. एखाद्या ट्रस्टला किंवा एखाद्या एन-जी-ओला तुम्ही नक्कीच ते फॉरवर्ड करू शकता. तो सोल्युशन्स भरपूर आहेत. पण मला एवढ्याच जणांना हेल्प करायचं आणि एवढ्याच जणांना हेल्प केलं तरी माझा म्हणजे मी समाधानी आहे. हा अप्रोच मात्र मला मान्य नाही. कारण की जर तुम्ही काहीतरी क्रिएट केलंय, जसं आपण एखादं मूल जन्माला घालतो, तेव्हा आपली हीच अपेक्षा असते ना, की त्याने अख्खं जग बघावं आणि सगळंच आयुष्यात एन्जॉय करावं. मग तसंच माझं पुस्तक हे सगळ्यांनी का एन्जॉय नाही करावं? तर आपण
अबंडन्स माइंडसेटमधून विचार करतोय का स्कॅर्सिटी माइंडसेटमधून विचार करतोय, हे फार गरजेचं आहे. स्वतःला इथे चेक करणं आणि ही तयारी पुन्हा एकदा प्रिपरेशनमध्ये येते, की मला हे पुस्तक किती जणांपर्यंत पोहोचवायचंय. कारण की तो विचार केला तर तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी खूप, खूप, खूप अमेझिंग होईल. मला सोशल मीडिया आवडतं कारण की आज जर विचार करायला गेला Instagram, मी जर Instagramचा अख्खा क्राउड घेतला ना आणि एकत्र टाकला, तर तो एका कॉन्टिनेंट इतका मोठा असेल. सगळ्यात मोठी कंट्री ती असेल. तर जर सगळीच लोकं तिथे आहेत, तर मी Instagramवर का नसावं? जर सगळेच YouTube शॉर्ट बघतात, तर मी तिथे का नसावं? मी तिथे असेल, तर लोकांना कळेल की माझं बुक आहे. तर लोकं ते घेतील, तर ते वाचतील, तर त्यांचं आयुष्य बदलेल. आणि हे फक्त आणि फक्त फिक्शन बुकबद्दल नाहीये. मला इतक्या वर्षांच्या अनुभवात मी आज हे खात्रीने सांगू शकते, की सेल्फ हेल्प बुकपेक्षा एक फिक्शनल बुक जास्त आयुष्य चेंज करते. कारण की त्यात एक कहाणी असते. त्या कहाणीच्या पात्रांना लोक कनेक्ट करतात आणि त्याच्याप्रमाणे आपलं आयुष्य कसं जगता येईल, हे कुठे ना कुठेतरी शिकतात. आजपर्यंत आपण सगळं आपल्या आयुष्यात एक कहाण्याच्या माध्यमातूनच शिकलेले आहोत. त्यामुळे फिक्शन असू दे, नॉन फिक्शन असू दे. तुमची स्टोरी काय आहे, ही लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेची आहे आणि मार्केटिंग त्यासाठी अत्यंत गरजेची आहे. तर कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घ्या, वेदर इट इज Instagram, Facebook, YouTube, LinkedIn ह्याच्यावर माहिती द्या. तुमचे बिहाइंड द सीन्स, तुम्ही पुस्तक लिहिण्यात काय मज्जा आली, तुमचे काय चॅलेंजेस होते, ही अख्खी जर्नी तुमची डॉक्युमेंट करा. हो, लिहिताना सगळ्यांना सांगू नका. इट इज ओके, आय टोटली अंडरस्टँड की जोपर्यंत एखादी गोष्ट कंप्लीट होत नाही, तोपर्यंत आपल्याला ती सगळ्यांना सांगायची नाहीये. मान्य आहे. पण जर मला हे माहीत आहे, की मला पुढे जाऊन हे मार्केट करायचंय बुक, तर मी आजपासून जेव्हा लिहिणं चालू करते, माझी संकल्पना चालू आहे, त्याच्या आधी माझी आयडिएशन फेज आहे, मी तेव्हापासून काही गोष्टींची नोंद करू शकते. आणि मग माझे बिहाइंड द सीन्स की पुस्तक लेखनाचे मजेदार जे किस्से आहेत माझे, ते मी जगाला दाखवू नक्कीच शकते. प्रसिद्ध लेखक रॉबिन शर्मा यांनी सुरुवातीला मॉन्क हू सोल्ड हिज फरारी हे स्वतः विकलेलं पुस्तक आहे. ते लिटरली एकूण एका बुक स्टोअरमध्ये जाऊन स्वतःची कॉपी तिथे देत होते. हळू-हळू त्याचा ब्रँड बनला. अगदी मला आठवतं त्यांच्या कुठल्यातरी एका इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलेलं, की त्यांनी स्वतःच एक टी-शर्ट बनवला ज्याच्यावरती स्वतःच्याच बुकचं नाव लिहिलं आणि ते घालून ते स्वतःच गेले. एकच व्यक्ती त्यांचा बुकचं टी-शर्ट घेऊन. तर आपल्याला आपल्या बुकबद्दल लोकांना सांगावं लागेल. मी जर एक शॉप ओपन केलं आणि त्याच्याबद्दल कुठेच ॲडव्हर्टाइजमेंट नाही केलं, तर कोण कसं येईल तिथे? तर भलेही तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग करा किंवा फिजिकल इव्हेंट मार्केटिंग करा, पण मार्केटिंग हा त्यातला अत्यंत गरजेचा भाग आहेच. एक मूल जन्माला आल्यानंतर सुद्धा आपण थोडंसं मार्केटिंग करतो. सगळ्यांना त्याचे फोटोज दाखवून, त्याच्या बारशाला बोलवून, त्याचं इंट्रोडक्शन या जगात सगळ्यांबरोबर करून. तर एका पुस्तकाला सुद्धा त्याची गरज आहेच. आणि बुक लॉन्च इव्हेंट ही खूप मोठी गोष्ट आता राहिली नाहीये. बुक लॉन्च तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही करू शकता. तुम्हाला ऑफलाईन नसेल करायचा व्हिच इज अ ह्यूज इन्व्हेस्टमेंट एनिथिंग बिटवीन 80,000 टू 3 टू 5 लाख रुपीज नसेल करायचा, तर तुम्ही न्यूजपेपर, पॉडकास्ट, ब्लॉग्स यांचा फायदा घ्या. लोकल बुक स्टोर्सशी संपर्क साधा, त्यांना पुस्तकं द्या. मी माझ्या पुस्तकांसाठी Zoomवरती ऑनलाईन सेशन्सवरती, माझ्या Instagramवरती नक्कीच त्याचं लॉन्च करते. Facebook लाईव्ह मी नक्की करते माझ्या प्रत्येक बुक लॉन्चसाठी. तर तुम्हीही हे सगळं करू शकता. आणि लेखन, प्रकाशन आणि मार्केटिंग ह्याचा संपूर्ण प्रवास जो आत्तापर्यंत मी तुम्हाला दाखवलाय, त्यात सगळ्यात मोठा प्रश्न हा उठतो, की लेखक म्हणून सातत्य कसं टिकवायचं? मी नेहमीच हे सगळं कसं करेल? तर पुन्हा आपण तिथेच जातोय, की 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं मी दिवसाचे रोज जर दिले लिखाणाला, तर मी एक दिवस नक्कीच लेखक बनेन. एक दिवस मी नक्कीच लेखक बनेल. सगळ्यात सोप्पा मंत्र हाच आहे. दुसरं कुठलाच मंत्र नाही. आणि दुसरं आत्तापासूनच थोडेसे सोशल व्हा. सोशल होणं आणि आपली सगळीच कहाणी किंवा कार्ड्स ओपन करणं असं नाहीये. एक लाईन आहे त्याच्यामध्ये. तुम्ही एक लेखक म्हणून शो अप करा. तुमच्या सोशल मीडियावरती, तुमच्या नेटवर्कमध्ये नेटवर्किंग इव्हेंट्स अटेंड करायला चालू करा. जेणेकरून लोकं तुम्हाला एक लेखक म्हणून ओळखतील. एक लेखक म्हणून मी माझं
प्रत्येक आयुष्यातला एरिया सगळ्यांना ओपन करून दाखवणं गरजेचं नाहीये. मला फक्त आणि फक्त एक लेखक म्हणून जे बोलायचंय, तेवढंच मी बोलू शकते. पण पीपल बाय पीपल फर्स्ट. लोकं पहिलं लोकांना पसंत करतात. तर तुम्ही आहात का लोकांच्यामध्ये? हो, पुस्तक लिहायला तुम्ही हो ना वेगळे, कारण की त्यासाठी तुम्हाला शांतता लागते, तुम्हाला पीस लागतो, तुम्हाला एकटेपणा लागतो. पण तो झाला की पुन्हा या लोकांमध्ये या, कारण की तेच तुमचं पुस्तक वाचणार आहे. ओके. सो आत्तापर्यंत मी सगळं काही तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आपल्या ह्या एपिसोडमध्ये. माझी ही अपेक्षा आहे की हे सगळं ऐकल्यानंतर जर तुमच्या मनात प्रश्न येत असतील, तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा. आम्ही नक्कीच त्या कमेंट्सचा रिप्लाय करू. तुम्हाला जर खूप वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळे प्रश्न असतील, तर प्लीज कनेक्ट, राइट, आस्क क्वेशन्स. त्याच्यामुळे आम्ही तुमची मदत करू शकतो. प्रश्न विचारलाच नाही, तर उत्तर भेटणारच नाही. तर हा आजचा असा एपिसोड, लेखन, प्रकाशन आणि मार्केटिंग हा तुमच्यासाठी. मी तुमची होस्ट स्नेहल सेन. आय होप आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही ह्याबद्दल आम्हाला नक्कीच कळवाल. धन्यवाद. पुन्हा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.